नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा। चक्राकार वाऱ्यांमुळेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा अंदाज आहे। तर दुसरीकडे होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढलाय। ऐन उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापणार। संभाजीनगर आता समन्यायी कायद्यानुसारच पाणी मिळावं, मराठवाडा आणि परिषदेचा एकमतानं हा निर्धार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये यंदाही पाणी टंचाईचं सावट आहे। 17,27,00,000चा आराखडा तयार आहे। उन्हाळ्यात 29 गावात टँकरनं करावा लागणार आहे पाणी पुरवठा। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस परभणीच्या नद्यांनी तळ गाठलाय। सोनपेठ तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। जळगावच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील राख मिश्रित पाणी तापी नदीत सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। 3.5 लाख लोकसंख्येचा जलस्रोत दूषित झालाय। भंडारात भाजी बाजारामध्ये आता गवारला मागणी वाढलेली आहे, कारण गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू झाली आहे। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर आहे। जिल्ह्यातल्या जलस्रोतांची पातळी घटल्यानं सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे। वाशिममध्ये सरासरी 5,989 हेक्टरवर पेरणी होणार आहे। चंद्रपूरच्या कोपरना तालुक्यामधील मिरची युरोपमध्ये निर्यात होणार आहे, तर कृषी स्वराज्य क्षेत्रीय उत्पादक कंपनीचा हा पुढाकार आहे। कोपरना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे। अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं दुधाचं अनुदान थकीत आहे। दुधाचं अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी आहे। राज्य सरकारकडून दुधाला प्रति लिटर 7 रुपयांचं अनुदान जाहीर झालं आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडं चोरीला लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेले झाड चोरीला। लातूरच्या उदगीरमध्ये दाल मिलला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये मिलचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत। वर्ध्यात दूध होऊ जाणाऱ्या वाहनांचे आग लागल्यानं नुकसान झालंय। बॅचलर रोडवरील पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे। वाशिमच्या मानोऱ्यामधील भोईखेडा डोंगरावर आता शिवारामध्ये अवैध उत्खनन सुरू आहे आणि अवैध उत्खननामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा फटका बसलाय। प्रशासन जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। बुलढाण्याच्या शेगावमधील सेलेनियम युक्त राशनचा गहू शासनानं जप्त करावा आणि ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांची मागणी आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेमध्ये 50,000 रुपयांची वाढ, तर लाभार्थ्यांना वीज बिल होऊ नये यासाठी आता 20 लाख घरांवर मोफत सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती आहे। अकोल्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामधील घरकुलांचं मंजुरी पत्र प्रदान करण्यात आलं आहे। जिल्ह्यात एकूण 27,413 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान झालं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि मंजुरी पत्राचं वाटप। गोंदिया जिल्ह्यामध्ये 34,063 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं आदेश पत्र प्राप्त झालं आहे। साताराच्या कराड तालुक्यामधील 4,714 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं आहे। कराड उत्तरचे आता आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं आहे। कर्नाटकमध्ये मराठी एसटी चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसला काळा फासलाय। स्वारगेट बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या निषेधार्थ आंदोलन। धाराशिवच्या उमरगा बस स्थानकामधून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद आहेत। बस सेवा बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। आंदोलनासंदर्भात आज गावकऱ्यांसोबत चर्चा होईल। उद्या शिष्टमंडळ SP नवनीत कौवत यांच्याकडे जाईल। धनंजय देशमुखांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाहीये, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निर्धार। उपमुख्यमंत्री अजित पवार साहित्य संमेलन स्थळी दाखल झाले। बेळगाव सीमा भागामधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांनी अजित पवारांना निवेदन दिले। इंदापूर बस स्थानकाला मिळालेल्या 10 नवीन बसेसवरून श्रेयवाद। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये आंदोलन। नरेंद्राचार्य महाराज परिवारकडून केलं जात होतं आंदोलन। श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी वर्णी झाली। सुनील तटकर यांनी लहुजी कानडेंना नियुक्तीपत्र दिलं आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये काल 3 जणांची चौकशी झाली। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी।
सिंधुदुर्गात ठाकरे गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात प्रवेश. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार आहे. फडणवीस सरकार आल्यानंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होईल. यवतमाळच्या उमरखेड उपविभागामधील महसूल अधिकाऱ्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धारेवर धरलंय. वाळू तस्करीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल. राजू शेट्टींकडून विश्वास व्यक्त. एकरकमी FRPचा कायदा पूर्ववत करण्यासाठी लवकरच सुनावणी. आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदाराची खरडपट्टी. तहसीलदार 4 दिवसाच्या मेडिकल रजेवर तर मुंबई बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. श्रीरामपूरमध्ये सुजय विखे पाटलांनी आता महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. जोपर्यंत रात्री 12 वाजता एखादी मुलगी एकटी बाहेर फिरायला घराबाहेर घाबरणार नाही तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही, विखेंचं वक्तव्य आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणग्रस्त व्यापाऱ्यांकडून आता श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. पुनर्वसन करण्याची मागणी आहे. बंदला संमिश्र प्रतिसाद. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता. जळगावमध्ये संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करून स्वच्छतेबाबत जनजागृती. अंगणेवाडीमध्ये भराडी देवीसाठी लाटे लावण्याचा कार्यक्रम झाला. यासाठी अंगणेवाडीमधील महिला देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती. अंगणेवाडी यात्रेची मोड यात्रेनं सांगता. जेजुरीचे ग्रामदैवत जानाई देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दिमाखात संपन्न झाला आहे. 5 दिवस चालला हा भव्य सोहळा. सोहळ्यात सामाजिक उपक्रमही राबवले. आष्टीमधील हजरत फतेशाह बुखारी उरूस यात्रेला सुरुवात. 3 दिवसांच्या उरूस यात्रेला मराठवाड्यामधून मोठ्या संख्येनं होते भाविक. दर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून उरूसाची ओळख आहे. राजगड तालुक्यामधील वेल्हे इथं स्वयंभू मेंगाई देवी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. तोरणागडाच्या पायथ्याशी भरते यात्रा. कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील 150हून अधिक पैलवान सहभागी. कारंजा तालुक्यामधील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत. इमारतीच्या स्लॅबला मोठा भेगा आणि प्लास्टर कोसळत असल्याचंही समोर आलंय. मूलभूत सुविधांचा अभाव आणि जीर्ण इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ. नागपूरच्या क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह. आजच्या सामन्यामध्ये भारतीय टीम जिंकावी यासाठी नागपूरमध्ये होम हवन. बजरंगबलीला साकडं घालत भारतीय टीमसाठी पूजा. गडचिरोलीमध्ये वाघ बिबट्याची शिकार करून कातडीसह अवयव विक्रीचा प्रयत्न. कातडीची विक्री करणाऱ्या टोळीला वनविभागाकडून अटक करण्यात आली. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त कर थकबाकी वसुलीवर थेट रस्त्यावर उतरलेले आहेत. मालमत्ताधारकांकडे आता जवळपास 101 कोटींची थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीसाठी पथक तयार. अकोल्यामध्ये परीक्षा केंद्रात रील शूट करून इंस्टाग्रामवर पोस्ट. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समजताच आईकडून मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीकडून गळा दाबून हत्या. नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव या परिसरातली घटना आहे. रत्नागिरीत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दादर रत्नागिरी पॅसेंजरमध्ये ट्रेनमध्ये विनयभंग झाला. पीडित तरुणी रत्नागिरीमधून खेडमध्ये कॉलेजचं फॉर्म भरण्यासाठी निघाली होती. आरोपी तरुणाला चिपळूणमध्ये ठोकल्यात गोळ्या. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यामधील एका व्यक्तीची जळगावच्या जामोदमध्ये फसवणूक झाली. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. इगतपुरी ते कासारा दरम्यान चालत्या गाडीतून दागिने चोरणाऱ्यांच्या बुचक्या पोलिसांनी आवळल्या. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कारवाई. 4.5 लाखांचे दागिने हस्तगत.